अशी रामाची मूर्त आहे। मला तर काही बरोबर माहित नाही, पण रिअल मध्ये खूप छान म्हणजे थोड्या थोड्या कुयऱ्या वगैरे। हॅलो हाय नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। जसं तुम्हाला मी सांगितलं होतं आणि तुम्हाला थंबनेल वरून पण समजलं असेल, माझी सासूबाई आणि माझी आई गेली होती टूरवर, म्हणजे देवदर्शनाला। हो, टूरवर म्हणजे गोवा बिवा नाही जात आमच्याकडले लोक, टूरवर म्हणजे देवदर्शन। आणि तिथून त्यांनी माझ्यासाठी काय काय आणलं आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा। तुम्ही काय करता, व्हिडिओ पाहत नाही, अर्ध्यातच टाकून देता आणि माझ्या YouTube चॅनलची रीच कमी होत आहे। जरा समजून घ्या हो, पाहत जा व्हिडिओ पूर्ण। काय आणलं माझ्या सासूबाईंनी माझ्यासाठी बघू पूर्ण व्हिडिओ मध्ये। पहिले आणले सुंदर अशी अयोध्येवरून रामाची मूर्त, मी तुमच्यासोबत दाखवते आणि तुमच्यासोबत शेअर पण करते। बघा, मी याची आणखीन अनबॉक्सिंग पण नाही केली आणि देवळात पण नाही ठेवलेली आहे। तशी तर मी देवळात वगैरे नाही ठेवणार आहे, याला शोपीस मध्येच ठेवणार आहे। पण बघा ना किती सुंदर आहे आणि तुमच्या समोर मी यांची पन्नी वगैरे काढून दाखवते। बघा किती सुंदर अशी आणली आहे रामाची मूर्त। दिसतात ना सुदबुद राम, जसे आपल्या घरी आले तसेच छान वाटते ना? कमेंट मध्ये नक्की सांगा। पहिले मी का बरं देवाचं दर्शन दाखवलं तुम्हाला, कारण किती छान अशी रामाची मूर्त आहे। मला तर खूप जास्त आवडली आणि माझ्या आईला मी म्हटलं होतं, म्हणजे माझ्या सासूबाईला मी म्हटलं होतं की अयोध्याला चाललंय तर रामाची मूर्ती आण जा, आणि त्यांनी आणली सुद्धा। मला खूप छान वाटलं की त्यांनी माझ्या आवडीची एक वस्तू आणली। तशा तर सगळ्याच आवडीच्या माझ्याच वस्तू आणल्या, पण ही मूर्त मला स्पेशली सगळ्यात जास्त आवडली आहे आणि तुम्हाला पण आवडलीच असेल। बघा ना किती सुंदर दिसते। आणि मी सगळ्यात लास्ट माझी जे आवडती आहे म्हणजे साडी, मी तुम्हाला सगळ्यात लास्ट म्हणजे हा ड्रेस माझ्या सासूबाईंनी माझ्यासाठी स्पेशल आणलाय। कारण हा ड्रेस तर नाही म्हणता येईल, कापड आहे, मटेरियल आहे ड्रेसचं, त्यांनी माझ्यासाठी स्पेशली आणलं आहे। आणि इतका सुंदर दिसतो ना, याचा कलर लेमन कलर आहे। मोबाईल मध्ये दिसतो की नाही बरोबर माहित नाही, पण रिअल मध्ये खूप छान असा कलर आहे आणि मला खूप जास्त आवडला। त्यांनी माझ्या फेवरेटच कलर आणले सगळे। आणि हा पॅन्ट वगैरे आला त्याच्यासोबत, म्हणजे एकच कलरचे आहे सगळे। छान वाटलं पण मला पण ड्रेस। आणि ही ओढणी बघा ना किती सुंदर आहे आणि याला टॅसल्स लागलेले आहे खालून, किती छान वाटते ना। मला तर म्हणजे अपेक्षा नव्हती की इतकं सगळं माझ्यासाठी आणेल म्हणून माझ्या सासूबाई, पण त्यांनी आणलं जे जे मी त्यांना सांगितलं ते। आणि आणखी काय आणले तुम्हाला दाखवते। हा सगळ्यात फेवरेट कलर आहे माझा, म्हणजे कथ्यामधून काहीतरी असा माझ्या अंगावर सूट होतो म्हणून मला जास्त आवडते। तुम्ही बघू शकता आजच्या व्हिडिओमध्ये मी ब्लाऊज पण तोच कलरचा वेअर केलेला आहे। आणि याच्यामधलं ब्लाऊज इतकं सुंदर आहे ना, तुम्हाला दाखवते थांबा। कुठे गेला ब्लाऊज, तर मी आणखीन म्हणजे याच्या पूर्ण घडी पण नाही खोललेली आहे, आता पहिल्या वेळेस खुलत आहे। बघा याचा ब्लाऊज पूर्ण असा ग्रीन, बॉटल ग्रीन कलर मध्ये आहे। इतका सुंदर वाटतो की नाही, मला खूप जास्त आवडतो हा कलर सुद्धा। आणि याचा पदर पण खूप छान आहे। तुम्ही काय म्हणता तुमच्या भाषेमध्ये तर नाही माहित, पण आमच्या इकडे याला पदरच म्हणते। म्हणजे जे खालचा पल्लू असतो ना साडीचा, तो बघा ना किती छान ग्रीन कलर मध्ये त्याचा काट आहे आणि त्याच्यावर म्हणजे थोड्या थोड्या कुयऱ्या वगैरे काढलेल्या आहे। खूप छान ही पण साडी आहे, पूर्ण प्युअर कॉटन मध्ये आहे। मला खूप जास्त आवडलेली आहे। त्यांनी सगळ्या गोष्टी माझ्या चॉईसने आणल्या आहे, याच मला खूप छान वाटत आहे। चला आणखीन माझ्यासाठी काय आणलंय तर तुम्हाला दाखवते मी। ही छोटीशी पर्स आणली आहे त्यांनी, माझ्यासाठी तर नाही पण त्यांच्यासाठी आणली आहे। कारण अशी सेम पर्स माझ्याकडे पण आहे आधीच। जेव्हा माझ्या गावची एक बाई गेली होती, तिने माझ्यासाठी आणली होती। खूप छान वाटली मला ही पर्स सुद्धा, कारण माझ्या पर्सचा कलर दुसरा आहे, त्यांनी दुसरा कलर आणलाय। छान वाटते ही पर्स, पण स्पेशल म्हणजे माझ्यासाठी आणले त्यांनी राजवाडी बँगल्स। बघू शकता किती सुंदर आहे, मला खूप जास्त आवडतात। म्हणजे मी बांगड्या तर सहजासहजी नाही घालत, पण त्यांनी माझ्यासाठी इतके एफर्ट्स टाकून हे बांगड्या इतक्या सुंदर आहे ना दिसायला, आणि ते त्यांनी स्पेशली माझ्यासाठी आणले, कारण त्या अशा बांगड्या कधीच वेअर करत नाही। सगळ्या गोष्टी त्यांनी माझ्यासाठी आणल्या, गेल्या तर त्या पण त्यांनी त्यांच्यासाठी काहीच आणलं नाही, सगळ्या गोष्टी माझ्यासाठी आणल्या। हे सुद्धा मला खूप जास्त स्वभाव आवडतो त्यांचा, की स्वतःसाठी काहीच नाही तर सर्वांसाठी काही ना काही घेतच राहतात। बघा किती सुंदर आहे बांगड्या। आणि माझ्याकडून चूक पण झाली एक, हे जे दिसतंय ना तुम्हाला खाली खाली, मी घालून बघितल्या होत्या बांगड्या, फक्त बांगड्याच खोललेल्या मी, आणि त्याच्यात पण माझ्याच्यानं गडबड झाली। तशी तर माझ्याच्यानं रोज ना रोज काही ना काही गडबड होतेच, आणि याच्यात पण झाली। हा जे आहे ना हिचं एक काय म्हणत असते याला, खडा वगैरेच म्हणू आपण, ते पडला माझ्यामुळे। तर ह्या आहे बँगल्स आणल्या मस्त छान अशा। आणि सगळ्यात फेवरेट गोष्ट म्हणजे माझी जे आणले त्यांनी माझ्यासाठी, थांबा तुम्हाला दाखवते। ती म्हणजे ही रेड कलरची साडी, मी आतापर्यंत त्याची पन्नी सुद्धा काढलेली नाही आहे,
कारण मला ही याची घडीच नाही मोडायची. इतकी सुंदर दिसते ना ही साडी. बघा रेडिश कलर मध्ये, म्हणजे कॉटन तर नाही म्हणता येईल, पॉलिस्टर कॉटन असं काहीतरी याचं मटेरियल आहे आणि मला खूप जास्त आवडलेली आहे. बघा किती छान वाटते ना. आणि हा कलर स्पेशली माझा फेवरेट कलर आहे, रेड कलर. आणि माझ्यावर सूट सुद्धा होतो म्हणून त्यांनी स्पेशल माझ्यासाठीच आणली आहे. आणि याला म्हणजे गोल्डन काट वगैरे नाही, सहजासहजी आपण साड्यामध्ये काय बघतो गोल्डन काट वगैरे असतो, पण त्यांनी माझ्यासाठी इतका सुंदर शोधून कलर काढला. आणि हा मिक्स आहे, म्हणजे ऊन सावली म्हणू शकतो आपण. कलर त्याच्यात गोल्डन पण दिसत आहे आणि थोडासा सिल्वर पण दिसत आहे. तर अशा प्रकारे त्यांनी माझ्यासाठी खूप साऱ्या वस्तू आणल्या. आणि मी हे वेअर केल्यानंतर एक व्हिडिओ बनवेन, तेव्हा तुम्ही बघूनच घ्या किती सुंदर दिसते ही साडी. तर आणि अशी पण दाखवते मी कशी दिसते ही साडी माझ्या अंगावर. तर बघा रेडिश कलर, टोमॅटो रेड कलरची साडी आहे, मला खूप जास्त आवडलेली आहे. तुम्हाला पण आवडली असेल. तर अशा प्रकारे त्यांनी माझ्यासाठी खूप साऱ्या वस्तू आणलेल्या आहेत, मी पूर्ण दाखवलेल्या आहेत. तुम्हाला जर कमी वाटत असेल, पण माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे. कारण मी माझ्या मैत्रिणीकडून ऐकते की त्यांच्या सासू काही जाणत नाही, त्यांना कुठं घेऊन जात नाही. पण माझ्या सासू त्याच्या उलट आहे. त्यांनी माझ्यासाठी इतक्या छान वस्तू वगैरे आणल्या ना, मला खूप छान वाटलं. मला तर माझ्या आईकडून अपेक्षा होती, पण माझ्या आईने माझ्यासाठी काहीच आणलं नाही, पण माझ्या सासूबाईंना आणलं. हे मला तर खूप जास्त आवडलं. असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून मला आणखीन प्रोत्साहन मिळत राहील नवनवीन व्हिडिओ बनवायची. आता तर ही माझी स्टार्टिंग आहे, मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणत राहीन. थँक्यू.